समीर चौघुले आज आलेले आहेत एका इव्हेंटला. चला तर बघूया तिथे त्यांच्यासाठी काय आणि कसं आयोजन केले ते. या सर, ही तुमची रूम आहे. बॅग कुठे सरांची? अगं बॅग आणायला सांगितली होती ना तुम्हाला. हिला सांगितलेली. काय हिला सांगितलेली? तुला सांगितलेली. तू आण, तुला सांगितली ती. आता कोण आणणार आहे त्यांची बॅग? का करता तुम्ही असं? आता तुम्ही ते पाहुणे आणि त्यांची बॅग काय ते बघा, मला काही बोलायचंच नाहीये. अरे 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 नो इश्यू, काही प्रॉब्लेम नाही. घाई गडबडीत झालं असेल. हे चुकीचं आहे एवढंच सांगेन मी आता. सर सॉरी हा. Yes, सॉरी yes. सॉरी, तुम्ही आणलीत. सॉरी, नाही नो प्रॉब्लेम. ओळखच नाही करून दिली. नमस्कार. 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 रावसाहेब खपले स्मृती प्रित्यर्थ कलाक्रीडा महोत्सवाची मी आयोजिका मृणाल डमडुस्के. अरे वा, छान आहे नाव. हो ना, डमडुस्के सगळेच मला नाही म्हणतात. आधीच मृणाल छान आहे. पुढच्याबद्दल मला काही फारसं म्हणायचं नाही. विनोदी आहात तुम्ही. नाही, पण तुम्हाला माझ्या कामाबद्दल मीच काय कौतुक सांगणार, पण फार सगळे कौतुक करतात. या, बसा. नाही नाही, काही हरकत नाही तुमच्या बाजूला कुठे. इथे बसलाच जातं, इथे बसा ना. नाही नाही, ठीक आहे. हो नाही, म्हणजे माझं काम म्हणजे इथून असतं सर. बरोबर आहे. माझं प्रेम आहे खूप कामावर. मी आणि माझी टीम कधीही काहीही चुका करत नाही. नाही, हे पाहिजेच, हे पाहिजेच. येस. नमस्कार करा. नमस्कार मृणालताई. पाहुणे कोण आहेत? पाहुण्यांना नमस्कार करा. नमस्कार पाहुणे सर. नमस्कार. नमस्कार. नका अशा वेंधळ्यासारख्या वागू. 10 दिवस तुमचं ट्रेनिंग घेतलंय ना मी, आता सुरू झालाय ना महोत्सव, असं नका करू. तुम्हाला पुढे जाऊन मृणालताई व्हायचंय की नाही? हो मृणालताई, आम्ही उद्याच्या मृणालताई. शिकतायत मुली माझ्याकडे. हो, शिकतायत. हो. नाही काय, तुम्हाला माहितीये का, इव्हेंट म्हटलं की एवढी कामं असतात ना. बरोबर. आता तुम्हाला सांगायला नको केवढी कामं असतात, पण तरी सांगते. हे बघा, पूर्ण देशभरात ना लोक आले तिथे. स्पर्धा, काही उद्घाटन, एवढी सगळे, आणि ते सगळे लोक येणार. त्यांचं राहणं, खाणं पिणं, ट्रॅव्हल सगळं बघायचं म्हणजे काही गंमत नाही. हाताखाली माणसं लागतात ना. नाही, खरं आहे. त्यामुळे ह्या माझ्याकडे ट्रेनिंगला आहेत. हो नाही, खूप चांगलं. कामं नाही, पण मग खरं मनापासून कौतुक करतो तुमचं. कारण कला क्रीडा महोत्सव म्हटल्यावर एवढे स्पर्धक येणार, या सगळ्यांचं मॅनेज करायचं, इट्स नॉट अ जोक. पण तुम्ही ते सगळं करताय, तुमची टीम करताय. थँक्यू व्हेरी मच. येस येस, तुमचं खरंच कौतुक आहे. बाय द वे, आता मी आज आणि उद्या इकडे आहे. हो. तर मग काय काय आहे, काय सत्कार बित्कार काही हो, हो, हो. करायचं? नाही, नियोजन कसं केलंय? नियोजनच सांगायला आलोय आम्ही. हो. आपण त्याआधी प्रथेप्रमाणे तुमचं स्वागत करतो. पुष्पगुच्छ द्या. येस, या सर. थँक्यू. हे काढ. हे काय घातलं तू? पुष्पगुच्छ देणार होतात ना? गजरा घालताय? सॉरी, पुष्पगुच्छ कुठं? मृणालताई, आपला गजरा ठरला होता ना. समीर चौघुले गजरा घालून फिरणार आहेत का आता? काय चौघुले? मी काय फिरेन? पण मला काय विचारताय तुम्ही? त्यांना विचारा ना, मी काय फिरेन? पण मृणालताई, तुम्ही गजरात सांगितलं होतं 5 नंबर रूमला. अरे डोकं पण वापरा ना. अकला नाही येत का तुम्हाला? मी सांगेल ते सगळं करणार आहात का? फक्त डोकं वापरा ना जरा. मला कळत नाही तुमचं काय करायचं. आता तुम्ही हा माणूस आणि तो गजरा काय करायचं ते करा, मला काही बोलायचंच नाहीये. अरे बापरे. अरे बोला, स्किट उभं आहे असं. बोला पटापटा, कोणीतरी तर बोला ना. कळत नाही हो मला यांना कसं हँडल करायचं. आता 5 नंबरची रूम आपण आधी कोणाला दिली होती? आशाताईंना दिली होती की नाही? मग ते टॉयलेट चोकअप झालं म्हणून आपण त्यांना शिफ्ट केलं. त्या कटकट करायला लागल्या होत्या की नाही? म्हणून 5 नंबरची रूम आपण समीर चौघुलेंना दिली की नाही? एक मिनिट, ही 5 नंबरची रूम आहे, हे टॉयलेट चोकअप आहे. मला आधी ह्या रूम मध्ये कशाला? कटकट करत होत्या. डोक्याला ताप झाला होता. मी यांना काय म्हटलं, समीर चौघुले फार शामळू स्वभावाचा माणूस आहे, त्या तो काही कटकट करणार नाही, काही बोलणार नाही. एक मिनिट, शामळू स्वभावाचा अर्थ कळतो का तुम्हाला? शामळू स्वभाव म्हणून चोकअप झालेली बाथरूम. एक मिनिट, मला चालणार नाही. मला वेगळी रूम पाहिजे आत्ताच्या आत्ता, प्लीज. घ्या. आता कुठून आणू चांगली टॉयलेटवाली रूम मी यांच्यासाठी? मला ना तुमचं काय करायचं कळतच नाही खरंच.
तुम्ही टेन्शन घेऊ नका. मुळात आपला इथे मुक्काम नाहीये ना. प्रॅक्टिकली बघितलं तर कसं आता इव्हेंटलाच जायचंय आपल्याला. अरे पण ही नाही, मग तिथे करा ना, जाऊ द्या ना तिथे. इव्हेंटच्या तिकडे हा पण अर्थात तिथेही पब्लिक टॉयलेट्स आहेत. मग कशाला मला सांगताय? इथे आहे ना, त्यांना सांगा ना, सर्व्हिस द्यायला सांगा ना. बरं, नाही, आपण एक आयडिया करूया. चोकअप झाले कसं ते? आपण एक असं आयडिया असं करत नका ना, ते वाईट दिसतं, ते नका करू. ऐका, चिडू नका, ऐका. हे, असं असं नका करू. नाही करावं लागणार. ऐका, मी एक आयडिया देते. आपण असं करूया, तुम्ही पटकन इथे फ्रेश व्हा आणि खाली या. आणि मग अहो चोकअप आहे ना, बाथरूम चोक. ऐकून तरी घ्या पूर्ण. निघता निघता पटकन करा, फ्लश करून पळून या. मागे वळून बघूच नका. अरे काय बोलताय तुम्ही? फ्लच करून पळायचं, ही कुठली पद्धत आहे? अरे आर यू गेटिंग माय पॉइंट? सेलिब्रिटींशी असं नाही वागून चालत. कळतंय का तुम्हाला? बघूया आपण. बघत काय बसलात? वह्यांमधलं नियोजन सांगा त्यांना. सॉरी, आपण बघूया काय करायचं. सांगा ना पटकन. हो मृणालताई, आता सुदाम हॉटेलला चहा बिस्किटाची व्यवस्था केली आहे यांची. मला नको येते, घेऊन जा तुम्ही. घेऊन जा, घेऊन जा. चला. कुठे गेला? हे काय येडे आहे का रे तुम्ही? घेऊन जा म्हटलं, ह्याना कुठे होऊन जाऊ मी? किती वाजलेत आता? 12 वाजून 9 मिनिटे. मग जेवणाची वेळ झालीये, जेवायला न्यायला हवं ना. 4 वाजता चहा बिस्किट द्यायचंय ग. नाही नाही, आता यांची चहा बिस्किटाचीच व्यवस्था केली. अरे जेवायचं पण कळवलेलं मी नाही. सकाळी 7ला माझ्या घरून निघालोय, 4 तास प्रवास करून आलोय, 12 वाजत आलेले आहेत, मला भूक लागले. ही जेवायची वेळ आहे की नाही मला सांगा? अरे 5 वाजता केली आहे जेवणाची व्यवस्था. अरे 5ला? अरे मी 5ला का जेवू? आत्ता जेवेन ना, दुपार झाली की जेवतात ना ग. ओढ बंद कर कधी कधी. असं करून उभी आहे, 1 तास झाला. त्या सुदामा हॉटेलच्या जेवणाच्या लिस्ट मध्ये यांचं नाव आहे? नाही मृणालताई. छान, मस्त आपलं नाव आहे. आपण आता जेवायला जाऊया. मग हा माणूस बाकड्यावर बसून चहा बिस्किट खाईल बाहेर. 1 मिनिट, मी कशाला बाकड्यावर बसून चहा बिस्किट खाईन? नाव मला घे ना हॉटेलमध्ये. लिस्ट मध्ये तुमचं नाव नाहीये. हो. अरे मला काय तो रूल, मला काय करायचंय? डोंबाला नाही रूल. मला घ्या ना, त्यांना सांगा ना हॉटेलवाल्यांना, यांना घ्या येत म्हणून. ना तो. सेलिब्रिटी आहे म्हणून सांगा. तो सुदामा हॉटेलचा मालक खतरूड माणूस आहे. अजिबात एक माणूस एक्स्ट्रा देत नाही. डोक्याला ताप होतो. खरं सांगू तुम्हाला, त्या हॉटेलमध्ये कोणी जेवायलाच नाही पाहिजे कधी. मग कशाला मला तिकडे नेताय? मला भूक लागली आता. मला आत्ताच्या आत्ता जेवायला पाहिजे. मृणालताई, एक कल्पना सुचली आहे. काय काय? आपण कुस्तीगिरांना खुराकाचे कुपन दिले होते ना, हा. त्यातलं एक कुपन बाकी आहे. पाहुणे सर, तुम्ही जेवणाऐवजी 12 गावठी अंडी खाल का? जेवणाच्या ऐवजी 12 गावठी अंडी? मी का खाऊ 12 गावठी अंडी? खा ना गपचूप. एवढं काय आकडताय तुम्ही? अरे ऍटिट्यूडचा प्रश्न. 12 गावठी अंडी मी का खाऊ? आम्ही खूप असं मानलं, आम्हाला खूप वेळ लागला शोधायला, माहितीये का तुम्हाला? अरे तुम्ही चुका केल्यात, मला कशाला सांगताय? 12 गावठी अंडी एवढी उष्ण पडतील माहितीये? दोन्ही साईडनी ड्रॅगन होईल मी. 12 गावठी अंडी कोण खातं? 12 गावठी अंडी? आता माझ्याकडे बघू नका. मी काही करणार नाहीये. तुम्ही हा माणूस आणि त्याची अंडी काय बघून घ्या काय करायचं. काय तुम्हाला माझी काही कुठली अंडी बोलायचं आली? माझी नाहीये. कुठली अंडी आली आहेत? माझी अंडी, ह्या माणसाची अंडी म्हणाल तुम्ही? मला बोलायचंच नाहीये काही. वा शिवा, आहा, ओहो. अरे बोला लवकर. गॅप पडली की त्याला वाटतं शेवटचं म्युझिक वाजवायचं, तो तिकडे तापडायला लागला. बरं सगळं शांत झाल्यावर त्याची झोपमोड होते बाबाची. अरे स्किट संपलं का? चला, असं होतं त्याचं. ऐका. कशाला करतो हे? गॅप मध्ये घेत जाऊ नका. चिडू नका तुम्ही. मी काय म्हणते, 12 नाही, तुम्ही हवी तेवढी अंडी खा. अरे, पण मी नाही, का- पोटाला पुरतील तेवढीच खा. अरे मुद्दा तो नाही. हा? मी बघितलं ना, मी म्हंटल होतं ना, फार शामळू स्वभावाचा माणूस आहे तो. काय 12 म्हटलं तर 12 अंडी खाईल. कोण शामळू? शामळूचा अर्थ ग डिक्शनरीत बघ, शामळूचा अर्थ काय तो? अहो, तसं- 12 म्हटलं की 12 अंडी मी खाईन. नाही, तसं- स्वभावाचा गैरफायदा घ्यायचा नाही, सांगून ठेवते. मला दुसरं जेवण पाहिजे आता. 1 मिनिट. हवी तेवढी खा. 1-2 खा, ठीक आहे. बाकीची ठेवा. ठीक आहे. नंतर 4 वाजता भूक लागेल त्याच्यासाठी खिशात ठेवून द्या. येडी आहेस का ग? सेलिब्रिटी माणूस 2 अंडी घेऊन 4 वाजेपर्यंत फिरणार. ही खिशात अंडी. 4-5 वाजता भूक लागली की 1 काढून टक टक मिरपावर आणि नंतर हे काय ते मीठ बीट लावून तिथे खाणार. अक्कल आहे तुम्हाला? असं सेलिब्रिटी घेऊन जाणार? कोणी काय म्हणतो? इथे मारलं तर काय करू मी? आपण बघूया. आपण मी बघते काहीतरी करते. आपण कपड्यांचं ट्रायल वगैरे करून घेऊया का? करून घ्या. दिंडीचे कपडे आणलेत का ट्रायल करायला? द्या मग. डोकं नका हलवू फक्त. मगाशी सांगत होतात मनापासून काम करते आणि प्रेम आहे कामावर. हे मुली तुमचं प्रेम आहे. हो.
असं नका करत जाऊ ना, मी चिडत नाही कधी. मी खूप माझं काम छानच असतं. ह्या नवीन ट्रेन शिकवते ना त्यांना, म्हणून फक्त जरा सर ही साडी आणली आहे तुम्हाला आणि सर हा ब्लाऊज एकदा चेक करून घ्या, फिटिंग तर शिवलाय सर. आणि ही बिंदिया हे मेहंदिया इकडे लांबो. साडी आणि ब्लाऊज देताना कळत नाही समोर कोण बसलाय तो. ही तुमची साडी सर म्हणतेस ना, वर साडी देतेस, कळत नाही हाताला काय देतेस ते. हे तुमची अरेंजमेंट आहे सगळी. माझे कपडे कुठे आहेत? मला ही साडी बिडी नाही घालून फिरणार मी, कळलं का? साडी बिडी नाही घालून फिरणार. तुमच्यासाठी याच्यात हेच लिहिलंय काय की तुम्हाला साडी आहे. कोणी लिहिलं ते? आम्हीच लिहिलंय. मग चूक कोणाची आहे? स्वतः चुकीचं लिहायच आणि माझ्यावर कशाला बिंबवतेस ते? खोडून टाकणं लिहिलं असते. नाही सर, 5 नंबर खोलीला साडीच आहे सर. अरे, अकला कुठे आहेत तुमच्या? हळू करा तुम्ही, हळू बोला. कर्कश. 5 नंबर रूम कोणाची होती? आशाताईंची होती की नाही? कोण आशाताई? ज्यांचं टॉयलेट चोकअप झालं म्हणून त्या कटकट करायला लागल्या, 1 मिनिट इथे थांबणार नाही. नियोजन कसं आहे तुमचं? आपल्या नियोजनाबद्दल बोलल्या म्हणून आपण त्यांना 8 नंबर रूम मध्ये शिफ्ट केलं आणि समीर चौगुलेंना 5 नंबरची रूम दिली. माझ्या कशाला सांगता हे आता? चाल ना पुढे जा ना, ते झालं ना मगाशी. आता हो, मुद्दा हा आहे की इथे म्हणजे हे कपडे आशाताईंचे आहेत की नाही. आता मी का जाऊ त्यांच्या इकडे? त्या खतरूड बाईला मी कपडे मागायला जाऊ? आता मी नाही जाणार अजिबात. हा एक शामळू स्वभावाचा माणूस आहे. याला 4 वेळा म्हटलं साडी नेसता, हा नेसेल सुद्धा. ती अरे बाई काय का करेल? नेसू, का नेसू? स्वभाव कुठलाही असो, खतरूड असो, चांगला असो, कसाही असो, मी साडी का नेसू हा प्रश्न आहे. बघितलं, तुमच्यामुळे तो शामळू स्वभावाचा माणूस पण ओरडतोय आता माझ्यावर. जा आणि पटकन कपडे बदलून आणा त्यांच्याकडनं. मला माहिती नाही. नाही नाही, आम्हाला भीती वाटते. आम्हाला बघून आशाताई चप्पल फेकून मारतात. आम्ही नाही जाणार. मग मी पण नाही जाणार. तुम्ही जाणार आहात का? येडायस काय का? मी तिकडे जाऊ आशाताईंकडे? त्यांचा माझा काय संबंध आहे आशाताईंकडे? प्लीज, माझे शर्ट पॅन्ट आले तुमच्याकडे. अरे काय, अरे मग मी पण जाणार नाहीये. तुम्ही जाणार आहात का? हो, हे काय झालं? येडायस का गं? मी कशाला त्या आशा, माझी ओळख आहे आशाताईंची. कोण आशात आहेत मला माहिती आहे. हो. मी त्यांच्याकडे जायचं, ही प्लीज साडी तुमची आहे, तुमचे कपडे मला द्या, असं मी त्याला म्हणू? मी नाही जाणार. मला माझ्या आत्ताच्या आत्ता कपडे पाहिजे, सांगून ठेवतोय. ओ ओ ओ श्श, श्श. ओ मुन्नी आहे ना? हा, कोण म्हणणे? मृणाल. मला लाडाने मुन्नी म्हणतात की नाही? लहानपणी गोट्या खेळायचो आपण, एकत्र गोट्या खेळायचो. मुन्नी तू आहेस माहितीये मला. गोट्या खेळ, तो बाप आणि मी कोयबा खेळायचो. असं एनर्जीसाठी जोशम आहे हे, जोशम आहे. हा, चिडू नका तुम्ही, फक्त हो ठीक आहे. पाणी प्या. ताईंना दाखवतो. मृणालताई, ट्रॉफीचा फोटो पाठवलाय. छान आहे. धन्यवाद. एक तरी काम चांगलं केलं ना, म्हणून धन्यवाद. सर, आत्ता राग जाईल तुमचा. बघा, तुम्हाला ही ट्रॉफी देणार आहे. किती छान आहे बघा. व्हेरी गुड. बघितलीये तुम्हा फोटो? बघितला ह्या ट्रॉफीचा? काय लिहिलंय त्याच्यावर? समीर चौगुले स्मृती प्रित्यर्थ रावसाहेब खपले यांना अर्पण. हे खपलोय मी, मेलोय मी. माझ्या स्मृती प्रित्यर्थ तुम्ही ट्रॉफी बनवली आहे तिकडे. हे तुमचं नियोजन. कुठे लक्ष तुमचं? हळू बोलत जा. खपलाय कोण? खपले आणि नाव कोणाचं लिहिलंय? चौगुले. काय करताय तुम्ही? कोणाची जबाबदारी होती? तिला सांगितलेलं. ए, माझं काय? माझ्याकडे मंडपाची जबाबदारी होती. मंडपाची जबाबदारी होती काय? मग बांबू मोजत होती. हो हो, मोजत होते. मोजलेले बांबू आणू का? कशाला आणते? स्वतःच्या डोक्यात घालायला. तुझ्या डोक्यात घालायला. माझ्या डोक्यात कशाला घालते? स्वतःच्या डोक्यातच घाल. तुझ्याच डोक्यात घालीन मी. गप्पा बस ग. मी शेण खायला सांगितलं तर चालू जेवण राहील. खाशील शांतपणे का? मजा खाईन बघा. खाईन. तू आणलंस तर मी शेण खाईन. तू घेऊन ये. मी कशाला आणू? तुला खायचंय तू आण. तुला भरवायचंय, तू घेऊन ये. मी कशाला आण परबट? मी नाही आणणार. अरे गप्पा बसा रे. मज्जा बघा ना, मज्जा बघा. हे चालू राहील. गप्पा बसा. अशा गलिच्छ चालीत कोण भांडतं? कोण चालला होता अशी गलिच्छ घाणेरडी? कानाला त्रास होतो तुमच्या बोलण्यामुळे, लक्षात घ्या तुम्ही. ओठ बंद कर, ओठ बंद कर. काय चाललंय? मलाही असाच त्रास होतो ह्यांचा. नाही बस झालं. मला तिकीट द्या परवाचं. अहो. मला इकडे थांबायचं नाही, 1 सेकंड थांबायचं नाही. मी तुमचं नियोजन हरवाल ना. फक्त. मला मी भीती माझं बघेन. वाटते. हरवलं. एकदम गप्प बसायचं. मला तिकीट. हा, मी परवा निघून जाणार. तुमचा माझा काही संबंध नाही. आपण खूप झालं. करू छान नियोजन. नाही, असं नाही, नका बघा करू जरा. तुम्ही. एवढं काय आकडताय? राहा ना गपचूप. वाजवे ना, फनकन सांगून ठेवतोय. सांभाळून बोला तुम्ही. गेन घपकन डोकं फिरवून. तुमच्या आधी ना मिनूची मुंडी मुरगळली पाहिजे. मुन्नी. सॉरी.
तुमची आधी ना मुन्नीची मुंडी मुरगळली पाहिजे. तुमची मुंडी मुरगळली पाहिजे. शिष्या तुमच्या ह्या शिष्या ह्या शिष्या आहेत, कळलं का? ए बघू नको का असं हे खड्ड्यात गेलं तू नियोजन सांगून ठेवतोय. बाहेर भेटा तुम्ही कुठे, इव्हेंट मॅनेजर कडे दाखवतो तुम्हाला. हा नाही थांबायचं 1 सेकंड सुद्धा इकडे. ऐका ना, आपण करूया ना सगळं नीट. नाही, खड्ड्यात ऐका घ्या ना, तुम्ही. असं- मला थांबायचंच नाही इकडे. मला थांबायचंच नाही. वा वा, जोरदार टाळ्या. मजा आली. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. छान, मस्त विषय, मस्त होता. सम्या, असं काही घडलंय आयुष्यात? नाही, थोडाफार फरकाने घडलंय. सांग ना, सांग ना, सांग ना. नाही मी असं बऱ्याच वेळेला घडलं की AC चालत नाहीये म्हणून दुसऱ्या रूम मध्ये नेलं की त्याचा टीव्ही चालत नसतो. मग तिसऱ्या रूम मध्ये मी असे 4 रूम बदललेले आहेत आणि शेवटी पहिल्या रूम मध्ये गेलोय मी. असं मी एकदा झालंय मला. वा वा, छान होता विषय. आणि म्हणजे यांचं नियोजन जरी बिघडलेलं असलं तरी मला असं वाटतं की एखाद्या स्किटमध्ये आपलं कॅरेक्टर काय आहे आणि त्याचा ह्युमर काय आहे आणि तो कसा आणि कुठे पेरायचा, ह्याचं तुझं जे नियोजन आहे ते शिकण्यासारखं आहे. म्हणजे थेट एंट्रीला तू जे धडकलास ते जायच्या वेळेला पण परत तू चुकलास. हे जे पूर्ण सर्कलचं तुझं नियोजन आहे ते दरवेळेला वाखाणण्याजोगं असतं, जसं ते आजही होतं. मजा आली, वंडरफुल. सोनाली ताई. आणि मी दमली आहे हसून हसून, मला ठसका लागला. खूप मज्जा आली. शिवाली, असं वाटतंय एकतर कदाचित तू पहिल्यांदाच लिपस्टिक लावलं होतंस किंवा आजच ओठाचे बोटॉक्स झालेत, त्यामुळे ते असे मिटलेच नाहीत. उत्कृष्ट. प्रियदर्शनी, असं वाटतंय की तुला तुझ्या आईनी तयार केलंय, त्यामुळे उभं करून आया साडी नेसवतात, आया वेण्या घालतात, गजरा लावतात, जा आता, असं असं तुला सांगितलंय. तर ही जोडगोळी आणि तुमचं इतकं सुंदर सिंक होतं. फार मजा आली ते पाहताना. ईशा, तुझ्यासारखे ऑर्गनायझर इतके पाहिलेत आयुष्यात की अशी ते लावून देतात ना 2 पार्ट्यांची आणि मी नाहीच त्यातली, असे इतके आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालेत की तू खूप आपली वाटलीस. समीर, आउटस्टँडिंग. खूप मजा आली. Thank you. फार मस्त. थँक्यू.